ಲಕ್ನೋದಲ್ಲಿಂದು ರಕ್ಷಣಾ ಸಚಿವ ರಾಜನಾಥ್ ಸಿಂಗ್ ಸಂಸತ್ ಖೇಲ್ ಮಹಾಕುಂಭ ಉದ್ಘಾಟಿಸಿದರು. ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬ್ರಿಜೇಶ್ ಪಾಠಕ್, ರಾಜ್ಯಸಭಾ ಸದಸ್ಯ ದಿನೇಶ್ ಶರ್ಮಾ ಮತ್ತಿತರರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. 8 जोन में 12 से 15 अप्रैल तक विभिन्न और इस समय सांसद आज पूरा ಬಳಿಕ देश ರಾಜನಾಥ್ ಸಿಂಗ್ ದೇಶದಲ್ಲಿ ಹೊಸ ಕ್ರೀಡಾ ಸಂಸ್ಕೃತಿ ಬೆಳೆದಿದ್ದು ಯುವ ಪ್ರತಿಭೆಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಅವಕಾಶಗಳು ದೊರೆಯುತ್ತಿವೆ. 2036ಕ್ಕೆ ಗುಜರಾತ್ನಲ್ಲಿ ಒಲಿಂಪಿಕ್ ಕ್ರೀಡಾಕೂಟವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲು ಸರ್ಕಾರ ಎಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದೆ ಎಂದರು. के निर्माण का यह लक्ष्य हम सबके सामने रखा है. भारत को एक विकसित राष्ट्र बनाने में मैं मानता हूं हर नागरिक की एक अहम भूमिका है. यानी विकसित भारत के साथ विकसित उत्तर प्रदेश और विकसित लखनऊ का विचार भी सीधा यह जुड़ा हुआ है. इसलिए भारत के हर नागरिक को एक लक्ष्य और एक संकल्प के साथ आगे बढ़ना होगा. साथियों, अंत में मैं पुनः इस सांसद खेल महाकुंभ के सभी प्रतिभागियों को अपनी तरफ से तहे दिल हार्दिक शुभकामनाएं देता हूं. जैसा कि आप लोगों ने सुना होगा, ओलंपिक खेलों का मोटो ध्येय वाक्य लैटिन में सीटीएस, एलटीएस और फोर्टियस है. हिंदी में इसका अर्थ होता है और तेज, और ऊंचा और ताकतवर. आपको इसी प्रेरणा से इन खेलों में हिस्सा लेना है और इस आयोजन को सफल बनाना है. आप सभी को मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूं. सभी शिक्षण संस्थाओं के प्राचार्य और शिक्षक और छात्रों को के प्रति भी मैं छात्रों को तो आशीर्वाद देता हूं. 4 ದಿನಗಳ ಈ ಕ್ರೀಡಾಕೂಟದಲ್ಲಿ ಹಿರಿಯರು ಮತ್ತು ಕಿರಿಯರ ವಿಭಾಗದಲ್ಲಿ ಅಥ್ಲೆಟಿಕ್ಸ್, ವಾಲಿಬಾಲ್, ಕಬಡ್ಡಿ, ಬಾಸ್ಕೆಟ್ಬಾಲ್, ಫುಟ್ಬಾಲ್, ಹಾಕಿ, ಬಾಕ್ಸಿಂಗ್ ಮತ್ತಿತರ ಸ್ಪರ್ಧೆಗಳಲ್ಲಿ 25,000ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಕ್ರೀಡಾಪಟುಗಳು ಭಾಗವಹಿಸುವ ನಿರೀಕ್ಷೆ ಇದೆ.